नमस्कार, मी नीलम जगताप साबळे. आता घेऊया टॉप 50 मधून बातम्यांचा वेगवान आढावा. छत्रपती संभाजीनगरमध्ये मनपासाठी अंतिम मतदार यादी जाहीर. शहरात केवळ 165 मतदारांची वाढ. एकूण मतदार संख्या 11,18,028 वर. मनोज जरांगे दिल्ली दौऱ्यावर. खासदार बजरंग सोनवणेंनी केलं जरांगेंचं दिल्लीत स्वागत. मनोज जरांगे शौर्य पाटीलच्या कुटुंबियांची घेणार भेट. डीपीच्या नावाखाली हिंदू मंदिरांना लक्ष्य करून विशिष्ट समाजाच्या धार्मिक स्थळांना संरक्षण. भाजपा आमदार संजय केणेकरांचे छत्रपती संभाजीनगर पालिकेच्या विकास आराखड्यावर गंभीर आरोप. पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांचा बारामती दौरा. अजित पवारांच्या पुणे पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीसंदर्भात बैठक. नागपूर पालिका निवडणुका जाहीर. पालिकेवर आपला झेंडा फडकवण्यासाठी सर्व पक्ष कामाला. पालिकेत काँग्रेस विरुद्ध भाजप थेट सामना रंगणार. आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंच्या सेनेच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा. मुंबईच्या भविष्यासाठी करून दाखवलंय ते अभिमानाने सांगूया असं म्हणत सोशल मीडियावर पोस्ट शेअर. कल्याणमध्ये रॅपिडो चालकाकडून प्रवासी तरुणीचा विनयभंग. या पार्श्वभूमीवर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मोटार परिवहन विभागाची बोलावली बैठक. लवासा प्रकरणाची आज अंतिम सुनावणी. शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे आणि अधिकाऱ्यांवर सीबीआय मार्फत चौकशी करून गुन्हे दाखल करण्याची याचिकेतून मागणी. संतोष देशमुख हत्या प्रकरणाची आज सुनावणी. मुख्य आरोपी वाल्मिक कराड यांनी जामिनासाठी केली याचिका दाखल. छत्रपती संभाजीनगरमध्ये औरंगाबाद हायकोर्टामध्ये होणार सुनावणी. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आज हिंगोली दौऱ्यावर. वसमत परिषदे निवडणुकीच्या नगराध्यक्षासह नगरसेवकाच्या प्रचारार्थ चंद्रशेखर बावनकुळेंची सभा. उल्हासनगरमध्ये निवडणुकीचा बिगुल वाजताच काँग्रेसकडून जाहीरनामा प्रसिद्ध. जाहीरनाम्यामध्ये 500 फूट आणि त्यापेक्षा कमी असलेल्या घरांना करमाफी, सुरळीत पाणीपुरवठा अशा अनेक सुविधांचा उल्लेख. 51% पेक्षा जास्त मते घेऊन विजय हो आणि सर्व 29 महापालिकेवर महायुतीचा झेंडा फडको. मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचं वक्तव्य. त्रिभाषा धोरणासाठी नेमलेल्या नरेंद्र जाधव समितीला मुदतवाढ. प्रचारात वाद टाळण्याचा सरकारचा प्रयत्न. समितीला 4 जानेवारीपर्यंत अहवाल सादर करण्याची मुदत. छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेनेकडून भाजपाला युतीचा प्रस्ताव. पालकमंत्री संजय शिरसाट यांचा युतीसाठी पुढाकार. सूत्रांची माहिती. छत्रपती संभाजीनगरात गुलमंडीवरून शिवसेनेत तिकीट वॉर. 40 वर्ष जुने मित्र जयस्वाल तनवाणी आमने सामने. दोघांमधला अंतर्गत वाद उफाळला. गणेश नाईकांवर 6 महापालिका निवडणुकांची जबाबदारी. मीरा भाईंदर, उल्हासनगर, भिवंडी, निजामपूर, ठाणे, कल्याण, डोंबिवली आणि नवी मुंबई पालिकांची जबाबदारी गणेश नाईकांवर सोपवण्यात आली. चंद्रपूर पालिकेची निवडणुकीची जबाबदारी अशोक नेते यांच्यावर. धुळ्याची जयकुमार रावल यांच्यावर तर जळगाव पालिकेची जबाबदारी संजय सावकारे यांच्यावर देण्यात आली आहे. कोल्हापूर आणि इचलकरंजी पालिकेची जबाबदारी धनंजय महाडिक यांच्यावर सोपवण्यात आली. तर सांगली, मिरज, कुपवाड पालिकेची सुरेश खाडेंवर आणि सोलापूर पालिकेची जबाबदारी जयकुमार गोरेंना देण्यात आली आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड पालिकेची जबाबदारी मुरलीधर मोहोळ यांच्यावर तर अहिल्यानगर पालिकेची जबाबदारी राधाकृष्ण विखे पाटील यांना देण्यात आली आहे. मंत्री गिरीश महाजन यांच्यावर नाशिक आणि मालेगाव पालिकेची जबाबदारी तर छत्रपती संभाजीनगर पालिकेची जबाबदारी अतुल सावेंवर देण्यात आली आहे. वसई विरार पालिकेची निवडणूक हेमंत सावरा यांच्यावर तर अकोल्याची जबाबदारी रणधीर सावरकर यांच्यावर देण्यात आली आहे. संजय कुट्यांवर अमरावती पालिकेची, संभाजी पाटील निलंगेकर यांच्यावर लातूर पालिकेची तर अशोक चव्हाणांवर नांदेड वाघाळा पालिकेची जबाबदारी. कोल्हापूर महापालिका निवडणूक महायुती विरुद्ध मविया अशीच होण्याची शक्यता. पालिकेत भाजपा आणि शिवसेनेचं पारडं जड. निवडणुकीत सतेज पाटील, अमल महाडिक आणि धनंजय महाडिक आमने सामने असण्याची शक्यता. छत्रपती संभाजीनगर पालिका निवडणूक सर्व राजकीय पक्षांचे कार्यकर्ते स्वबळावर लढण्याच्या मानसिकतेत. मात्र वरिष्ठ आणि पक्षश्रेष्ठी युतीत लढण्यावर ठाम. पुणे महापालिकेत मवियात मनसे आणि ठाकरेंची शिवसेना एकत्र लढण्याची चर्चा. तर महायुतीत राष्ट्रवादी आणि भाजपात मैत्रीपूर्ण लढत होईल. पुणे पालिकेवर भाजपाचा महापौर होण्याची शक्यता.
महाबळेश्वर नगर परिषदेची 20 डिसेंबरला निवडणूक. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे उमेदवार पुनर्वसन मदत मंत्री मकरंद पाटील यांचा आज महाबळेश्वर दौरा. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, नांदेड, वाघाळा आणि लातूर या महापालिकांमध्ये सत्ता संघर्ष रंगणार. सर्वाधिक 113 सदस्य संख्या असलेली छत्रपती संभाजीनगर महापालिका केंद्रस्थानी. 31 साठी कोकणातील निवासस्थानं हाऊसफुल. गणपतीपुळे, दापोली, मुरुड, गुहागर भागात पर्यटकांची गर्दी. यवतमाळमध्ये पोलीस निरीक्षक नरेश रणधीर यांची कारागृहात रवानगी. नरेश रणधीर यांना एसीबीने 1 लाखाची लाच घेताना रंगेहात पकडले. सांगलीतील जतमध्ये श्री यल्लमा देवीच्या यात्रेस प्रारंभ. पहिल्या दिवशी देवीची खणा नारळाने ओटी भरून पूजा आरती करण्यात आली. हजारो भाविकांनी लिंब नेसून फेडला देवीचा नवस. सोलापुरात नायब तहसीलदार चंद्रकांत हेडगेरींना लाच घेताना रंगेहात पकडले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाची कारवाई. यवतमाळमध्ये थंडीची हुडहुडी. दिवसाही गारठा. तापमान 9.8 अंशांवर. थंडीमुळे शेतीची कामं खोळंबली. सातबारावर गेल्या 30 वर्षातील व्यवहारांची संपूर्ण माहिती उपलब्ध व्हावी. राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्या सूचना. महसूल यंत्रणेचा पारदर्शक आणि अद्ययावत रेकॉर्ड ठेवण्यावर भर. छत्रपती संभाजीनगरातील विमान प्रवाशांना फटका. दिल्लीतील धुके. खराब हवामानाचा परिणाम विमान प्रवासावर. एअर इंडियाच्या दोन्ही विमानांना 4 तासांहून अधिक विलंब. इंडिगोचं संध्याकाळचं दिल्ली विमान रद्द. मराठी अभ्यास केंद्राच्या वतीनं 18 डिसेंबरला मुंबईत मोर्चाचं आयोजन. मुंबईतील मराठी शाळा आणि त्यांच्या ठरवून पाडल्या जाणाऱ्या इमारतींबाबत जनजागृतीसाठी मोर्चा. वर्ध्यातील सिंगल फेज विजेच्या मागणीसाठी शेतकरी आक्रमक. वीज द्या अन्यथा आंदोलनाचा मनसेचा महावितरणला इशारा. सिंगल फेज वीज नसल्याने शेतीकाम आणि सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर. वर्धा सीसीआय कापूस स्कॉलरशिप अनुदान बँकेने थांबल्याने शेतकरी संतप्त. बँकेच्या कारभाराविरोधात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या नेतृत्वात शेतकऱ्यांचा ठिय्या. हिंगोलीत कालबाह्य लॅपटॉप प्रिंटर बदलून देण्याची महसूल विभागाची मागणी. जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे मागणी. आचारसंहितेच्या पूर्वसंध्येला छत्रपती संभाजीनगर पालिकेतील 22 अधिकाऱ्यांना पदोन्नती. अनेक वर्षांपासून रखडलेल्या पदोन्नतींना अखेर मंजुरी. वडील रागावल्याने मुलाने सोडलं घर. छत्रपती संभाजीनगरातील सिडको परिसरातील घटना. मोबाईल न पाहता अभ्यास करण्याचा वडिलांनी सल्ला दिल्याने मुलगा बेपत्ता. काम शोधण्यासाठी पुण्याला मुलाची फोनवरून माहिती. 10वी-12वीच्या परीक्षा केंद्रांसाठी शिक्षण मंडळावर दबाव. परीक्षा केंद्र रद्द होऊ नये यासाठी शिक्षण संस्थांच्या प्रतिनिधींच्या विनवण्या. नियमात न बसणाऱ्या केंद्रांसाठी राजकीय पदाधिकाऱ्यांकडून फोनवरून दबाव. छत्रपती संभाजीनगर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवी प्रथम वर्ष आणि द्वितीय सत्राच्या परीक्षा सुरू. 268 केंद्रांवर 80,000 विद्यार्थ्यांची परीक्षा सुरू. निकाल वेळेत जाहीर करण्याची विद्यापीठाची तयारी. पालघरमध्ये बालमृत्यूचे प्रमाण वाढले. जिल्ह्यात एका वर्षात 774 बालमृत्यू. सत्ताधारी आमदारांच्या लक्षवेधीत धक्कादायक माहिती उघड. छत्रपती संभाजीनगरमध्ये वन जमिनीवरील अतिक्रमणाचा प्रश्न गंभीर. तब्बल 8,386 हेक्टर क्षेत्र अतिक्रमित असल्याचं समोर. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर अतिक्रमण हटवण्यासाठी हालचाली सुरू. उच्च न्यायालयाचे पोलिसांच्या कारभारावर ताशेरे. गुन्हा दाखल करणे आणि तपास करणे यासाठी होत असलेल्या दिरंगाईबाबत गृह विभागाला भूमिका स्पष्ट करण्याचे दिले आदेश. मुंबई आणि नवी मुंबईतील 36 प्रदूषित ठिकाणाचा पाहणी अहवाल सादर. विमानतळ परिसरातील वायू प्रदूषणाबाबत उच्च न्यायालयाची विचारणा. वाढत्या प्रदूषणाचा आढावा घेण्यासाठी 5 सदस्यीय समिती स्थापन. मोसंबीचे दर कोसळले. छत्रपती संभाजीनगरातील मोसंबी उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात. मोसंबीला 10 वर्षात सर्वात कमी भाव. मोसंबीचे भाव प्रति टन 3 ते 5 हजारांवर. हिंगोलीत केवायसी अभावी 1,100 शेतकरी अनुदानापासून वंचित. पीएम किसान योजनेच्या लाभापासून शेतकरी वंचित. केवायसी करण्यासाठी शेतकऱ्यांना अनेक तांत्रिक अडचणी.
वर्ध्यात तुरीच्या पिकांवर शेतकऱ्यांनी चालवला ट्रॅक्टर. सतत जंगली प्राण्यांकडून पिकांचं नुकसान होत असल्याने उचललं पाऊल. हिंगोली बाजार समितीमध्ये हळदीची आवक वाढली. बाजारात हळदीला 15,000 रुपये क्विंटल भाव. वाशिम जिल्ह्यात नाफेड मार्फत सोयाबीन खरेदीला सुरुवात. 32 खरेदी केंद्रांपैकी केवळ 16 केंद्र सध्या कार्यरत. बंद असलेल्या खरेदी केंद्र तातडीनं सुरू करा, शेतकऱ्यांची मागणी. पुण्याच्या चाकण उपबाजारात कांद्याची आवक घटली. आवक घटल्याने कांद्याच्या दरात वाढ. पुढील काळात कांद्याच्या दरात होऊ शकते मोठी वाढ. यवतमाळमध्ये सोयाबीनच्या दरात चढ-उतार. सोयाबीनला 4,200 ते 4,450 रुपये क्विंटल दर. आवक वाढताच दरात घसरण होत असल्याने शेतकरी चिंतेत. इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेचा 19वा हंगाम 2026 मध्ये होणार. अबुधाबीमध्ये आज IPLसाठी खेळाडूंचा लिलाव पार पडणार. लिलावासाठी नोंदणी केलेल्या हजारो खेळाडूंमधून 359 खेळाडूंची अंतिम निवड. दिल्लीतील प्रदूषणात वाढ. वाढत्या प्रदूषण पातळीमुळे आता नर्सरी ते 5वीच्या शाळा बंद. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी ओढला महिलेचा हिजाब. एका कार्यक्रमात मंचावर नितीश कुमारांनी मुस्लिम डॉक्टर महिलेचा हिजाब ओढला. घटनेचा व्हिडिओ व्हायरल. पंतप्रधान मोदी 2 दिवसांच्या जॉर्डन दौऱ्यावर. विमानतळावर पंतप्रधान हसन यांनी केलं पंतप्रधान यांचं स्वागत. भारत आणि जॉर्डनमधील राजकीय संबंधांना 75 वर्ष झाल्याच्या महत्त्वपूर्ण प्रसंगी ही भेट. देशाचे नवीन मुख्य माहिती आयुक्त म्हणून राजकुमार गोयल यांनी घेतली शपथ. राष्ट्रपती भवनातील कार्यक्रमात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दिली पद आणि गोपनीयतेची शपथ. यंदाच्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यामध्ये महाराष्ट्राचा चित्ररथ कर्तव्यपथावर होणाऱ्या परेडमध्ये राज्याचा चित्ररथ सहभागी होणार. यंदाची थीम गणेशोत्सव. राज्यातील गणपती उत्सव पोहोचणार देशभर. CDS अनिल चौहान यांनी अधिकाऱ्यांना संबोधित केलंय. आउटरीच कार्यक्रमाचा भाग म्हणून आता भारतीय सैन्याच्या पूर्व कमांड अधिकाऱ्यांना केलं संबोधित. लखनौमधील अवैध शिल्पग्राम येथे 3 दिवसांच्या रिवायत फॅशन वीक 2025चं आयोजन. मॉडेल्स रॉकीच्या कलाकृतीचे प्रदर्शन करत मॉडेलने रॅम्प वॉक केलाय. झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहेत. यावेळी सोरेन यांनी ऑस्ट्रेलियाचे भारतातील उच्चायुक्त फिलिप ग्रीन यांची भेट घेतली आहे. आसामच्या गुवाहाटी येथील रॉयल ग्लोबल स्कूलचा वार्षिक समारंभामध्ये स्कूलच्या विद्यार्थ्यांनी केलं सादरीकरण. संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर भाजपाचा आपल्या सर्व लोकसभा खासदारांना 3 लाईन व्हीप जारी. 19 तारखेपर्यंत लोकसभेमध्ये पूर्ण वेळ उपस्थित राहून सरकारी भूमिकेला पाठिंबा देण्याचे निर्देश. यवतमाळच्या कळंब येथे 3 आरोपींना 8 किलो गांजासह अटक. नरसापूर बसस्टॉप परिसरात सापळा रचून LCBची कारवाई. 4 चाकी वाहनासह एकूण 6,91,600 रुपयांचा मुद्देमाल जप्त. अमरावतीत भाजी बाजार चौकात व्यक्तीची चाकूने वार करून हत्या. जुन्या वैमनस्यातून व्यक्तीची हत्या. 2 संशयित पोलिसांच्या ताब्यात. गांधीधाम बेंगलोर एक्सप्रेसमधील चोरी उघडकीस. रेल्वेतील 2 महिलांचे दागिने लुटणाऱ्या हरियाणातील सांसी टोळीला दिल्ली विमानतळावर अटक. चोरट्यांकडून 40 लाख रुपये किमतीचे सोने आणि हिऱ्याचे दागिने जप्त. दापोलीतील मुरुड समुद्रकिनारी स्टंटबाजी. समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांकडून दुचाकी आणि 4 चाकी वाहनांच्या रेस. पर्यटकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर. वर्ध्यात अवैध दारू विक्री आणि वाहतुकीकरिता विरोधामध्ये आता 19 ठाण्यातील हद्दीत पोलिसांची कारवाई. कारवाईत 18 जणांविरुद्ध गुन्हे दाखल. आरोपींकडून 21,70,000हून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त. MBBS विद्यार्थी असले भासवत JJ रुग्णालयाच्या वसतिगृहामध्ये प्रवेश करणाऱ्याला अटक. नीट परीक्षेचा बनावट निकाल दाखवून वसतिगृहात प्रवेश.
छत्रपती संभाजीनगरमध्ये नायलॉन मांजा पुरवठा करणाऱ्या माफियांवर कारवाई. 8 लाखांचा मांजा जप्त, 12 जणांवर गुन्हा दाखल. छत्रपती संभाजीनगरात क्षुल्लक कारणावरून तरुणावर हल्ला, शिवीगाळ करत डोक्यावर कोल्ड्रिंकची बॉटल फोडत मारहाण, जखमी तरुणावर उपचार सुरू, दोघांवर गुन्हा दाखल. वर्ध्यात अवैध देशी दारूच्या वाहतुकीविरोधात कारवाई. देशी दारूसह 18,10,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल. कुख्यात गँगस्टर सुभाष सिंह ठाकूरला अटक. विरारमधील चौहान हत्याकांड प्रकरणात घेतलं ताब्यात. सुभाष ठाकूरला उत्तर प्रदेशातून केली अटक. जुन्या वादातून धारदार कोयत्याने व्यक्तीवर 40 वार, डोंबिवलीत एका व्यक्तीची निर्घुण हत्या, 12 तासात 3 आरोपी अटकेत. बीड जेलमध्ये कराड गँगची दहशत. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपीची कारागृहातील कर्मचाऱ्याला जीवे मारण्याची धमकी. नवी मुंबईमध्ये हत्येच्या गुन्ह्यात फरार आरोपीला गुन्हे शाखेकडून अटक. नेरूळ परिसरात अज्ञात मृतदेहाचा अवघ्या काही तासात उलगडा. रेल्वेत मदतीच्या बहाण्याने चोरी. पुणे रेल्वे स्थानकाच्या एलसीबीने आरोपींना घेतलं दिल्लीतून ताब्यात. तब्बल 40 तोळे सोन्याची चोरी. बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर येथे 2024 मध्ये एटीएम चोरीच्या प्रकरणातील फरार आरोपी अटकेत. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने टीमने जालना येथून आरोपीला पकडलं. बारामतीत मित्रानेच केली मित्राची हत्या. रात्रीच्या वेळी दारूच्या नशेत 3 मित्रांमध्ये शिवीगाळ. शिवीगाळीच्या रागातून दगडाने ठेचून मित्राची हत्या. आरोपी पोलिसांच्या ताब्यात. गडचिरोली जिल्ह्यातील मोबाईल टॉवरच्या बॅटऱ्या चोरणाऱ्यांना अटक. 1 चारचाकी आणि एका दुचाकी वाहनासह टॉवरच्या बॅटऱ्या मिळून 27,71,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. परभणीच्या पाथरीत घरफोडी, दागिने आणि रोकड असा एकूण 2,66,000 रुपयांचा मुद्देमाल लंपास. या प्रकरणी पाथरी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल. जालना रेल्वे स्टेशन परिसरातील जुगाड अड्ड्यावर तुफान मारहाण. किरकोळ कारणावरून 5 जणांचा एकावर हल्ला. कदीम जालना पोलीस गुन्हा दाखल करून 2 संशयित ताब्यात. वर्ध्यात युवकाचा महिलेवर जीवघेणा हल्ला. घटनेत महिलेची प्रकृती गंभीर, जखमी. महिलेवर रुग्णालयात उपचार सुरू. आरोपी पोलिसांच्या ताब्यात. छत्रपती संभाजीनगरमध्ये वादग्रस्त जमिनीवर प्लॉटिंग करून 9 जणांची फसवणूक. 9 जणांची 58,40,000 रुपयांची फसवणूक. 4 जणांवर गुन्हा दाखल. वाशिमच्या रिसोडमध्ये वाळू माफियांचा धुमाकूळ. केवळ 2 ट्रॅक्टरवर कारवाई. मोकाट वाळू माफियांवर कारवाई कधी होणार, स्थानिकांचा सवाल. कल्याणमध्ये उबर बाईक चालकाचा तरुणीवर अत्याचार. ऍसिडची फेकण्याची धमकी देत तरुणीकडून पैसे आणि दागिन्यांची लूट. बाईक चालकाला अटक. यवतमाळमधील रुंझा परिसरात शेतातून केबलची चोरी. घटनेची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल. चोरट्यांचा बंदोबस्त करा, शेतकऱ्यांची मागणी. यवतमाळच्या मालखेड सिंदखेड शिवारात वाघाची दहशत. वाघाचा 20 जणांवर हल्ला. ट्रॅप कॅमेऱ्यात वाघ कैद. सिन्नर तालुक्यातील समृद्धी महामार्गावर कारचा टायर फुटल्याने अपघात. प्रवासी कारमध्ये राहणारे होते. दुर्घटनेत 3 जणांना मृत्यू. जळगावच्या 40 गावात 9 वर्षीय शाळकरी विद्यार्थिनी बेपत्ता. शाळेतून घरी येत असताना मुलगी रहस्यमयरित्या बेपत्ता. गावाबाहेरील शेत रस्त्यावर आढळलं दप्तर. पोलिसांकडून मुलीचा शोध सुरू. वर्ध्याच्या सेलू येथे भरधाव कारची शाळकरी विद्यार्थ्यांना धडक. अपघातात 4 विद्यार्थी जखमी. घटना सीसीटीव्हीमध्ये कैद. सेलू पोलिसात गुन्हा दाखल. उत्तर प्रदेशच्या मथुरात एक्सप्रेसवेवर बस आणि कारची धडक. अपघातात वाहनांना आग. घटनेमध्ये 4 जणांचा मृत्यू. 25 पेक्षा अधिक लोक जखमी. सांगलीत बिबट्याचा धुमाकूळ सुरूच. वाळव्यातील कापूसखेड येथील 3 श्वानांवर बिबट्याचा हल्ला. हल्ल्याची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद. बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करण्याची ग्रामस्थांची मागणी. पुण्यात इमारतीच्या तळमजल्यावर दुचाकी आणि कारला आग. अग्निशमन दल तात्काळ आल्याने नियंत्रण मिळवण्यात यश. सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही. मुंबई उच्च न्यायालयाच्या परिसरात एका व्यक्तीने स्वतःला पेटवून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पोलीस आणि नागरिकांनी तात्काळ आग विझवले. प्रकरणाचा तपास सुरू. हिंगोलीत पिंजऱ्याजवळ आलेला बिबट्या निसटला. जिल्ह्यात बिबट्याला पकडण्यासाठी 2 पथकं तैनात. वनविभागाच्या ट्रॅप कॅमेऱ्यात 2 बिबटे कैद.
कळमनुरीतील सिंदगी, पोतरा, तेलंगवाडी या परिसरात बिबट्यांचा वावर. यवतमाळच्या वडकी परिसरात ऑटोचा भीषण अपघातात ऑटो चालकाचा जागीच मृत्यू. लोणंद शिरवळ मार्गावर झालेल्या भीषण अपघाताने परिसरात खळबळ उडाली. वीर धरणाच्या हद्दीत 2 मोटारींची समोरासमोर धडक झाल्याने अपघात झालाय. पुण्यातील जुन्नरमध्ये भर दिवसा 8 वर्षीय मुलावर बिबट्याचा हल्ल्यात मुलाचा मृत्यू. संतप्त ग्रामस्थांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना घातला घेराव. बुलढाण्यातील खामगावात तरोडा कसबा टोल प्लाझावर वाहनांवर रेडियम टेप उपक्रम. अपघात टाळण्यासाठी सुरक्षितता उपक्रम. अपघातांची शक्यता कमी होण्यास होणार मदत. बीडमध्ये वनविभागाकडून ग्रामीण भागात बिबट्यासाठी जनजागृती. अनेक भागांमध्ये बिबटे शेतकऱ्यांना दिसत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.